कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 19. प्रेमाची नवी सुरुवात. काका अभ्यासिकेतून निघून गेल्यानंतर आणि दाराची कडी लावल्यानंतर खोलीत एक क्षण शांतता पसरली. पण ही शांतता आधीसारखी त्रासदायक नव्हती, तर त्यात एक अनोखा दिलासा होता. साक्षी अजूनही अद्वैतच्या मिठीत होती. तिचे हुंदके आता हळूहळू शांत झाले होते. अद्वैतने तिची मिठी थोडी सैल केली आणि अलगद तिला स्वतःपासून थोडे दूर करून तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिचे डोळे अश्रूंमुळे अधिकच चमकत होते आणि ओठ थरथरत होते. आता या डोळ्यांत मला पुन्हा कधीही अश्रू नको आहेत, समजलं? अद्वैत अत्यंत हळूवार आवाजात म्हणाला. त्याने आपल्या अंगठ्याने तिच्या गालावरचे अश्रू अलगद पुसले. त्याच्या स्पर्शाने साक्षीच्या अंगावर पुन्हा एकदा शहारा आला. साक्षीने लाजून नजर खाली वळवली. पण अद्वैत, काका काय विचार करतील? मी सांगितलं ना, आजपासून आपण कोणाचाही विचार करायचा नाही. अद्वैतने तिची हनुवटी वर करत म्हटले. त्याने तिच्या डोळ्यात थेट पाहिले. मला फक्त तुझा आणि माझा विचार करायचा आहे. अद्वैतने साक्षीचा हात हातात घेतला आणि तिला बेडवर नेऊन बसवले. तो स्वतः तिच्या बाजूला बसला. साक्षी अजूनही थोडी गोंधळलेली आणि लाजलेली होती. तिने स्वतःचे हात आवळून धरले होते. अद्वैतने हलकेच हसून तिचा डावा हात आपल्या दोन्ही हातात घेतला आणि तिच्या हाताच्या पाठीवर आपल्या ओठांचा मऊ स्पर्श केला. साक्षीचे हृदय वेगाने धडधडू लागले. अद्वैत, तुम्ही काय झालं? आता तर आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलंय ना? मग मी माझ्या बायकोवर प्रेमही करू शकत नाही? नाही का? अद्वैतच्या आवाजात खोडकरपणा आणि उबदारपणा दोन्ही होते. तुम्ही खूप बदलला आहात, साक्षी हलकसं हसत म्हणाली. तुझ्यामुळे. अद्वैत तिच्या अधिक जवळ आला. त्याच्या श्वासांची ऊब तिच्या चेहऱ्याला स्पर्श करत होती. तिचे केस त्याच्या हातावर येत होते. अद्वैतने तिची केसांची बट कानामागे सारली आणि त्याचा हात हळूच तिच्या गालावर स्थिरावला. मी स्वतःला रोखण्याचा खूप प्रयत्न केला साक्षी, पण प्रत्येक वेळी जेव्हा तू माझ्यापासून दूर जायचीस तेव्हा मला जाणवायचं की तुझ्याशिवाय माझं आयुष्य किती अपूर्ण आहे. साक्षीने तिचे दोन्ही हात अद्वैतच्या छातीवर ठेवले. तिने त्याच्या हृदयाच्या वेगाने पडणारे ठोके अनुभवले. माझंही मन फक्त तुमच्याकडेच धावत होतं. मी रोज देवाकडे तुम्हाला विसरण्याची ताकद मागायचे, पण प्रत्येक क्षणी मला तुमचीच आठवण यायची. अद्वैतने तिचे दोन्ही हात घट्ट धरले आणि तिला पुन्हा एकदा आपल्या मिठीत ओढले. यावेळी साक्षीने जराही संकोच न करता आपले डोके त्याच्या खांद्यावर ठेवले. अद्वैतने तिची कंबर आपल्या हातांनी घट्ट आवळली आणि तिच्या केसांमध्ये आपले तोंड लपवले. आजपासून कोणतीही भीती नाही, कोणतेही कॉन्ट्रॅक्ट नाही, फक्त तू आणि मी. अद्वैत तिच्या कानाजवळ हळूच पुटपुटला. त्या शांत रात्री खिडकीतून येणारी थंड वाऱ्याची झुळूक आणि खोलीतील मंद प्रकाश त्या दोघांमधील प्रेमाच्या या नव्या प्रवासाची साथ देत होता. बऱ्याच महिन्यांच्या दुराव्यानंतर आणि गैरसमजानंतर आज खऱ्या अर्थाने दोन मनं एकमेकांत मिसळून गेली होती. त्या रात्रीनंतर दोघांमधला संकोच आणि दुरावा पूर्णपणे विसरून गेला होता. सकाळी खोलीत येणारा कोवळा प्रकाश साक्षीच्या चेहऱ्यावर पडत होता. अद्वैत तिच्या आधीच उठला होता, पण त्याने तिचा हात सोडला नव्हता. तो शांतपणे तिच्या शांत चेहऱ्याकडे पाहत होता. तिच्या ओठांवर अजूनही एक मंद हास्य होतं, जणू रात्रीचं ते स्वप्न अजूनही तिच्या मनातून ओसरलेलं नव्हतं. तिने हळूच डोळे उघडले. समोर अद्वैत एकाग्रतेने तिच्याकडे पाहत असल्याचं दिसताच ती एकदम लाजून मागे सरकली. तुम्ही इतक्या लवकर उठलात? तिने उशीत तोंड लपवत विचारलं. उठलो, कारण मला माझी सकाळ तुझ्या सुंदर चेहऱ्याने करायची होती. अद्वैतने तिची उशी थोडी बाजूला करत म्हटलं. त्याच्या आवाजातला तोच गोड आणि मऊपणा साक्षीच्या थेट हृदयाला स्पर्श करून गेला. असं काहीही बोलू नका.
मायाताई काय विचार करतील? मला नाश्ता बनवायला जायला हवं. साक्षी बेडवरून उठायला लागली, पण अद्वैतने एक क्षणाचाही विलंब न करता तिचा हात धरून तिला पुन्हा स्वतःकडे ओढलं. ती थेट त्याच्या छातीवर येऊन टेकली. आज नाश्ता मायाताई बनवतील. अद्वैतने तिच्या केसांमध्ये हात फिरवत हळुवारपणे म्हटलं. आज मला फक्त तुझ्यासोबत हा वेळ घालवायचा आहे. कॉन्ट्रॅक्टच्या चक्रव्यूहात आपण खूप दिवस गमावले साक्षी. आता मला एकही क्षण वाया घालवायचा नाही आहे. साक्षीने त्याच्या नजरेत पाहिलं. तिथे आता कुठलीही शंका किंवा गैरसमज नव्हता. फक्त अपार प्रेम होतं. तिने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्याभोवती आवळले आणि त्याच्या खांद्यावर आपले डोके टेकवले. मी कधी विचारही केला नव्हता अद्वैत, की एका कॉन्ट्रॅक्टपोटी सुरू झालेलं हे नातं मला माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंद देईन. ती हळूच पुटपुटली. अद्वैतने तिची हनुवटी धरून तिचा चेहरा वर केला आणि तिच्या कपाळावर एक प्रेमाचा हळूवार स्पर्श केला. साक्षीने तिचे डोळे मिटून घेतले. दोघांच्याही हृदयाचे ठोके एकाच लयात धडधडत होते. काही वेळाने दोन्ही जण खाली आले. नाश्त्याच्या टेबलवर अद्वैतने साक्षीच्या हातात तिचा आवडता चहाचा कप दिला. साक्षीने लाजत तो स्वीकारला. मायाताई बाजूला उभ्या राहून दोघांकडे पाहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हास्य होतं. अखेर या घरातला अंधार दूर झाला, मायाताई मनात म्हणाल्या. पण त्याच वेळी काका आपल्या खोलीतून बाहेर आले. त्यांनी अद्वैत आणि साक्षीला इतक्या जवळ आणि आनंदी पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्यांचा प्लॅन पूर्णपणे अपयशी ठरला होता. काका शुभ सकाळ, अद्वैतने एका वेगळ्याच आत्मविश्वासाने काकांकडे पाहत म्हटलं. आज मी ऑफिसला जरा उशिरा जाणार आहे. मला साक्षीला घेऊन एका विशेष ठिकाणी जायचं आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.